सर काय कारण? 6 फेब्रुवारीला चंदनजिरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक जबरी लुटीची घटना घडलेली होती. लाड सावंगी येथील व्यापाऱ्याला मांडवा परिसरामध्ये मोसंबीचा बाग दाखवण्याकरता म्हणून बोलवण्यात आलेलं होतं आणि एक 4 ते 5 जणांनी त्यांना लुटलेलं होतं. तर चंदनजिरा पोलिसांनी त्यामध्ये अत्यंत वेगाने तपास केलेला आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणांवरनं यातले आरोपी निष्पन्न केले आणि यामध्ये गणेश परळकर, महेश गौशिक, गणेश मोहिते, गणेश पाखरे हे आरोपी अटक केलेले आहेत आणि यांना गुन्हा करण्यास भाग पाडण्याकरता किंवा गुन्ह्याचं कॉन्ट्रॅक्ट देणारा इलियास नजीरुद्दीन बागवान याला सुद्धा अटक केलेला आहे. हा आरोपी इलियास बागवान आणि फिर्यादी हे दोघेही लाड सावंगीचे आहेत आणि त्यांच्यातल्या जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी ही सुपारी देऊन गुन्हा घडवून आणलेला आहे. हा गुन्हा आपण उघडकीला आणलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना पॅरलली अशी माहिती मिळाली की गणेश परळकर यानं अजून त्याच्याबरोबरचे एक 2 साथीदार यांच्यासह कृष्णा पंजने आणि त्यांनी मिळून एक तालुका जालन्याच्या हद्दीत पण गुन्हा केलेला आहे. 776/25 तो गतवर्षीचा गुन्हा आहे आणि त्यामध्ये साधारणपणे 3.5 लाख रुपये लुटलेले होते. तरी असे 2 रॉबरीचे गुन्हे आमच्या या टीमने उघडकीला आणलेले आहेत आणि त्यामध्ये साधारणपणे 2.5 लाखाचा मुद्देमाल आता आपण जप्त केलेला आहे. आरोपींकडनं अजूनही रिकव्हरी होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये अजून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. चंदनजिरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, मनसुख बेताळ, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, अभिजित वायकोस, रवींद्र देशमुख, जोहरसिंग कलानी आणि त्यांना मदत स्थानिक गुन्हे शाखेचे बावस्कर आणि वाघुंडे यांनी केलेली आहे आणि हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे. याबरोबर चंदनजिरा पोलीस स्टेशनच्या बरोबरच तालुका पोलीस स्टेशनसुद्धा गुन्हा उघडकीला आणलेला आहे आणि अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. साधारणपणे 5-6 दिवसांमध्येच या गुन्ह्यामध्ये उघडकीला आणण्याला आपल्याला यश आलेलं आहे.